बोलो गणेश भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय. अध्याय 9. दुर्वासांची व गुणसुंदरीची भेट. श्री गणेशाय नमः. नारदांनी नारायणांना विचारले, पित्यांच्या मृत्यूनंतर गुणसुंदरीने काय केले? त्यावर नारायण म्हणाले, पिता मरण पावला, कन्या एकटीच राहिली. तिला आसमंतातील ऋषींची व मुनींची सोबत होती. पण श्रीकृष्ण पांडवांना जशी ही कथा सांगत होता, मी ती तशीच मी सांगत आहे, हे लक्षात घे. ती पित्याची आठवण काढीत त्याच ठिकाणी राहिली. काही दिवसांनी दुर्वास ऋषी तिला भेटायला आले. ते परम क्रोधी आहेत. अर्जुना, तुझी माता कुंती हिने त्याची उत्तम सेवा केली, तेव्हा ते प्रसन्न झाले. देवांना आवाहन करण्याचे मंत्र त्यांनी तिला दिले होते. त्या दुर्वासांनी मला व रुक्मिणीलाही त्या रथाला जोडले होते. रथ ओढताना रुक्मिणीला तहान लागली, म्हणून मी पायाच्या अंगठ्याने पृथ्वी दाबली व भोगावती नदीचे पाणी वर उडाले. ते पिऊन रुक्मिणीची तहान भागली. त्या गोष्टीचा राग येऊन दुर्वासांनी मला शाप दिला. सिद्धीचा उपयोग करून तू पत्नीला पाणी दिलेस, पुढे तुम्हा दोघांना विरह भोगावा लागेल. रामावतारात मला पत्नीचा विरह भोगावा च लागला. अर्जुना, दुर्वास हे रुद्राच्याच अंशापासून उत्पन्न झाले. अत्रि ऋषींचे तप व अनुसूयेचे पतिव्रत्य म्हणजेच दुर्वास. ते मेधावी ऋषीच्या घरी आले. त्याची कन्या गुणसुंदरी एकटी होती. तिने त्यांचे चांगले आदरातिथ्य केले, त्यांची स्तुती केली व त्यांच्या येण्याचे प्रयोजन काय ते नम्रतेने विचारले. दुर्वास म्हणाले, तू धन्य आहेस, मेधावी ऋषीची कन्या, तू शोभतेस. मी बद्रिकाश्रमास जाण्यास निघालो आहे. तुझी आतिथ्यशीलता मला माहीत झाली, म्हणून मी येथे आलो. तुझा पिता मेधावी मला परिचित होता. त्याच्या विषयीची दुःखद वृत्त मला कळले. तू विवेकाने व धैर्याने राहा. ती कन्या म्हणाली, मी आता एकटी राहिले. माझे दुसरे कोणी नातलग नाहीत. मला लग्न करायचे आहे, पण वर मिळत नाही. मला अविवाहितच राहावे लागेल की काय? मला जेवण जात नाही, मला झोप लागत नाही. सारे शून्य वाटते. मरून जावे की काय, असाही विचार माझ्या मनात येतो. मी काय करू? माझ्यासाठी काही मार्ग आहे का? तिच्या दुःखाची जाणीव दुर्वास ऋषींना होतीच. तिला काय उपाय सांगावा? ती तो उपाय श्रद्धेने करील का, असा विचार ते करू लागले. मग तिच्यावर कृपा करावी म्हणून ते सांगू लागले. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. अष्टमाध्यायाची अंती सुदेव प्रश्निले श्रीहरिप्रती, मम मृत पुत्र उठाया निरुती, काय कारण मज सांग. ते तयाचे ऐकोनी वचन, हरी म्हणे द्विजा एक संपूर्ण. त्वा केले ते तुझ वाचून, अन्यायाचे नच नच होय. आणि काय केलेसी विशेष, तेही तू जानत नाहीस. जेणे मी साक्षात ब्रह्मांडेस, बहुसंतोष पावलो. जो का माझा प्रिय परम, हा गतमास पुरुषोत्तम. याची सेवा अत्युत्तम, तुझपासून घडलीसे. तू आपल्या पत्नी सहित निमग्न असता पुत्र शोकांत. खानपानादी भोगरहित मासपर्यंत राहिलासी. पुरुषोत्तम मासा माझारी, एकही जो उपवास करी. तयाच्या सकळ पापांची भुरी होऊनिय तत्काळ. विमाना माझी आरूढोनी,
वेगे जातो वैकुंठ भुवनी. विप्रा सहज तुझपासुनी अद्भुत करणी घडलीसे. मास मात्र निरंतर सहज राहिलासी निराहार. अकाल मेघे प्रतिवासर त्रिकाळ स्नान जाहली. पुत्र शोके नयनतपणे अखंड घडली स्नानोपोषणे. परिपुरुषोत्तमाची सेवा तेने अत्युत्तम जाहली. इतर सर्व साधनाहून तुझ हे घडले श्रेष्ठ साधन. याचे कराया परिणाम त्रिजगी कोण समर्थ. पुरुषोत्तमाच्या सेवनापरी श्रेष्ठ नाहीच जगा भीतरी. वेदोक्त साधने तीही सारी तुच्छ निर्धारी यापुढे. अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने पुरुषोत्तम आणि अनन्य साधने. सर्व देवा समक्ष तुळुनी पाहता साचार. अन्य साधने हळुवट पुरुषोत्तम झाला सघट. म्हणून भूमिस्थ लोक निपट भक्तिभावे पूजिती. आणि पुरुषोत्तम मास तो पाही यद्यपि असे सर्वही. तथापि पूजिता भूतळा ठाई सफळ होते तत्काळ. ऐसा हा मास पुण्य पावन या तत्वा केले तपाचरण. म्हणून वत्सा हा तव नंदन पुनश्च जिवंत जाहला. आणि तू सर्व जगा माझी कृतार्थही झालासी सहजी. ब्रह्मांडी धुंडाळिता आजी त्वत्सम पुण्यात्मा नाहीच. मानव जन्म पावोनी पाही पुरुषोत्तम मासा ठाई. स्नान दानादी सत्कर्मे काही नाचरती कदापि जे ते केवळ अधम होत. तयासी जन्मोजन्मी सतत दारिद्र्यादी दुःखे बहुत. भोगावी लागत निश्चये. तस्मात् मत्प्रिय पुरुषोत्तम मासी सेवावे अनन्य भावेसी. तेने मी भगवान गोलोकवासी सुप्रसन्न होतसे. आणि तो पुरुषोत्तम सेवक जन मज आवडता होय म्हणून तयासी महाभाग्यवान. आणि धन्य करीतो तत्काळ पुरुषोत्तम मासाच्या महिमा. काय सांगू गा विप्रोत्तमा. वर्णिता साक्षात चतुर्मुख ब्रह्मा कुंठित झाला साचार. ऐसे बोलूनी घननीळ अदृश्य झाला तत्काळ. पुढे वर्तले ते सकळ सांगतो ऐके राजेंद्रा. तो सदार सुदेव ब्राह्मण पुरुषोत्तम सेवे करुण. मृत स्वपुत्र उठला पाहून अत्यानंदे डवरला. आणि म्हणे मजपासून नैनता घडले पुरुषोत्तम सेवन. त्याची सफळ झाले पूर्ण उठला माझा मृतपुत्र. अहो ऐसा मास कदाही देखिला किंवा ऐकिला नाही. ज्याचे प्रभावे लोकोत्तरही कामना होती परिपूर्ण. ऐसा विस्मयाविष्ट होत पुरुषोत्तम मास मानवीत. तये पुत्रे स्वपत्नी सहित परमानंदित जाहला. मग सवे घेऊनी तनयासी पत्नी सह पावला गृहासी. सुखदेवही स्वतकृतीसी करोनी पितरा तोषवीत. पुढे सुदेव द्विजवर तये मासासी सत्वीत आदर सादर. भूमी श्री विष्णू पूजन परिकर सर्वदा करू लागला. कर्म मार्गाची स्पृहा त्यागिली भक्ती मार्गाची इच्छा धरिली. सर्व दुःख संतप्ता सावली. एकासे पुरुषोत्तम सर्व दुःख संतप्त सावली. एकासे पुरुषोत्तम. ऐसा भाव धरुनी मनात प्रतिपुरुषोत्तम मासात. जप होमादी सत्कर्मी सतत हरिसी भजता जाहला. तेने येथे सहस्त वर्षे सर्व भोग भोगोनी हर्षे. अति सदार दिव्य वर्षे वैकुंठासी पावला. सुख भोगोनी मागुती सपत्निकाला भूतळा प्रती. तोची तू दृढधन्वा भूपती प्रसिद्ध आहे स राजेंद्रा. पुरुषोत्तमाच्या सेवनेसी सर्व समृद्धिमान झालासी. पूर्वीची जी तुझी महिसी गौतमी महापतिव्रता. तीच ही गुणसुंदरी येथ तुझी राणी झाली सांप्रत.
पूर्वजन्मीच्या जो तव सुत सुखदेव नामे विख्यात पे. पुरुषोत्तमाच्या प्रभावाने जिवंत केला जो हरीने 12 सहस्त्र वर्षायु जेने भोगोनिया पृथ्वीवरी. अंती पावला वैकुंठा प्रत तोची सुखदेव अरण्यात सरोवर तिरीवटी सांप्रत सुखरूपे बैसला. तू तयाच्या पूर्वजन्मीच्या पिता अवचितवना माझी येता तुझ पाहुनिया तत्वता ऐसी चिंता उद्भवली. की हे माझे प्रत्यक्ष दैवत सर्व हितोपदेष्टे सतत दुस्तर प्रपंच सागरात सांप्रत निमग्न झाले असे. यातील दुर्धय विषय वाया व्याळ यासी डंखित सर्व काळ तेने हा होऊनी व्याकुळ पत्नी पडेल निश्चये. यास्तव यास बोध करून जरी की कामीन उद्धरीन तरी मजही भवबंधन प्राप्त होईल साचार. पुन्हा मन्नरकापासून पित्यासी सूत रक्षितो मनोन पुत्र हे सुतासी अभिधान श्रुतियुक्त मान्य असे जे. तेही मदर्थ होईल वृथा हा मम पूर्वजन्मीचा पिता तस्मात यासी बोधोनी आता की जे सर्वथा उपकार. ऐसा की रे निश्चय केला आणि तव बोधार्थ श्लोक बोलला. राया त्वा जे पुसिले मजला ते तुझ सर्व सांगितले. अखंड असो तव कीर्ती आता मी जातो शरीयू प्रती. जियेच्या दर्शन मात्रे निवृत्ती पापे लोपती तत्काळ. ऐसे बोलूनी वाल्मिक ऋषी उद्धुक्त झाला गमनासी. तव तो राजेश्वर तयासी हस्त जोडोनी विनवित म्हणे हो ऋषीवर्या आपण पुरुषोत्तम नामा पावन. जो कथिला मास म्हणून तयासी कैसे सेवावे अशी कशी कोणाची पूजा करावी कोणती कधी दाने द्यावी कोणती कामे आचरावी आणि विधी कैसा तयांचा हे सर्व परोपकारार्थ विवरून या सांगा मजप्रत. भवादृश्य मुनी महंत लोकहितार्थ संचरती ऐसी रायाची प्रश्नवाणी ऐकोनी बोले वाल्मिक मुनी. राजेश्वरा त्वा मज लागुनी जैसे आजी प्रश्निलेस ऐसेच पूर्वी रमेने हरिते परम प्रीती प्रश्निले होते. तेव्हा हरिने कथिले ती येते तेची सांगतो राजेंद्रा. एके समयी वैकुंठ विहारी सुखे बैसला असता मंदिरी. प्राणप्रिया शिराब्दी कुमारी हस्त जोडोनी विनवित म्हणे ओ देवा वैकुंठनाथा प्रीतिपात्र मी तुमची कांता. मनोनी चरणी ठेवोनी माता तुम्हा लागी प्रश्नित आहे. तरी होऊन या प्रसन्न माझे करावे समाधान. अधिक मास तो पुण्य पावन सुखदायक असे पै. तया माझी स्नान दान पूजादी सत्कर्मे करिता क्षण अक्षय सुख लाभते म्हणून. बहुवार ऐकिलेसे तरी ती कोणाची पूजा करावी कोणती कैसी दाने द्यावी कोणती व्रते आचरावी आणि विधी कैसा तयांचा हे सकळही विवरून मज सांगावे कृपा करून. ऐसे रमेचे ऐकोनी वचन श्रीहरी पूर्ण आनंदला आणि मने हे प्रिये कमळे तुवा उत्तम मज प्रश्निले. तरी याचे उत्तर सगळे सांगतो ऐके सावध. सूर्य संक्रांतीहीन जो मास तयासी म्हणती अधिक मास. तयाच्या स्वामी गोलोकेश पुरुषोत्तम स्वये असे म्हणून त्या मासी अनुदीन पुरुषोत्तम मासी उद्देशून. स्नान दान जप तर्पण देवार्चनादी आचरावी आणि तेल त्याग भूषयन एक जाती पत्रावली भोजन. अपूपदान नख केस धारण एकान्न भोजन तैशेची दीपदान व्रत सांग. दाम्पत्य भोजन उपान्य त्याग धान्य वर्जन नियम अव्यंग. धात्री स्नान नियमाने फलत्याग लवण वर्जन तिल तांबूल धान्याविधान हेमरोप्य सौभाग्यवायन. गोप्रदान सवत्स उपोषण अयाचित नक्त धारणा पारणा एक भुक्त हविषा सनकी मौन व्रत. मासपर्यंत करावे एकही कर्म केल्याशिवाय अधिक मास जयाच्या व्यर्थ जाय. तया दारिद्र्यादी दुःखे अतिशय प्राप्त होत निश्चये. जे कोणी पुरुषोत्तम मासी स्वल्प किंवा
बहुदानेसी भावे पूजिती ब्राह्मणासी तया अखंड सुख होय रवि संक्रांती रहित मास पुरुषोत्तम नाम तयास तया माझी नियम विशेष भक्तिभावे आचरावे प्रथम प्रातकाली उठोनी शौच मुखमार्जन करून दंत धावन पूर्वक स्नान आचरावे यथाविधी मग शुद्ध वस्त्र नेशोनी शुचिरभूतपणे गृही येवोनी अन्य कथा लाप सोडूनी हस्तपाद प्रक्षाळीजे त्यावरी आचमन करावे संध्या देवार्चनादिक भावे नित्यकर्म सर्व सारावे अंतरी ध्यावे पुरुषोत्तमा मग उपवास नक्त एक भुक्त इत्यादिक जीवरते बहुत त्यातून इष्टव्रतांचा यथार्थ नियम घ्यावा यथाविधी आणि पूजादी संपादना लागून वेदशास्त्रा माझी निपुण शुद्ध ब्राह्मण पाचारुण आचार्य जान करावा मंगलवाद्य गर्जन करीत पूजा संभार घ्यावा समस्त संकल्प करोनी यथोचित शुचिरभूत पै व्हावे मग उपलिप्त जे शुद्ध स्थळ पूजार्थ कल्पिले तेथे निर्मळ चतुररत्न किंवा वर्तुळ गौमये मंडळ करोनिया तयावरी अष्टदळ एक तांदुळाचे करावे सुरेख भोवती भरोनी रंगानेक सुशोभित कीजिये त्यावरी यथाशक्ती सौवर्ण रजत ताम्र किंवा मृण्मय पूर्ण नूतन दृढ कलश अवर्ण यथाविधी स्थापावा आणि तय कलशाचे पूजन सर्वोपचारी करावे जान पीतांबरावृत ताम्रभाजन तयावरी ठेवावे मग त्या माझी स्वर्ण निर्मित सुलक्षिणी राधिका सहित पुरुषोत्तमाची मूर्ती यथोक्त ठेवोनिया साचार तियेची प्राण प्रतिष्ठा प्रीती श्रुती स्मृती पुराणोक्त रीती अगण्योत्तारण पूर्वक निवृत्ती करावी जान इंदिरे मग भगवन मूर्ती साजिरी ध्याऊनिया शुद्ध स्वांतरी नाना मंत्री सर्वोपचारी पूजन ऐसे कीजिए ऐसे बोलोनी पूजा प्रकार हरिने कथिले सवित्सर हरिने कथिला सविस्तर तो तेथे वर्णिता समग्र ग्रंथ विस्तार होईल वास्तव तो स्वर्व जोड सोडून आता वर्णितो पुढील कथन तरी श्रुती मजला गुण क्षमाची पूर्ण कीजिये असो सर्वोपचारी साची पूजा करिता पुरुषोत्तमाची जरिका कित्येक पदार्थाची दुर्लभता होईल तरी शुद्धोदकेची संपूर्ण उपचार कल्पावे जान यश्यर स्मृत्येती मंत्र मनोनी न्यूनते पूर्ण करावे पुरुषोत्तमाच्या प्रीत्यर्थ तया सन्निध मासापर्यंत घृतदीप लावावा अखंडित तेने सर्वार्थ लाभती पूजा झाल्यानंतर देख नमा पुरुषोत्तमाख्य ह्या सप्तश्लोक स्तोत्राचा एक पाठ सुरेख करावा मग अन्य कथालाप सांडून जितेंद्रियपणे शुद्ध राहून भावे करीत पुराण श्रवण दिवस संपूर्ण दौडावा ऐसे अधिक मासी अनुदीन पूजी पुरुषोत्तमा लागून दयाची सर्व पापे जळून मनोरथ पूर्ण होतात आणि इहलोकी पावोनी सुखासी अंती जाय मोक्ष पदासी ऐसे श्री हरी आनंदेसी रमेसी कथिता जाहला इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर नवमाध्याय गोडहा इति नवमाध्याय समाप्त सप्तम श्लोक श्रुतम नमा पुरुषोत्तमाख्याय नमस्ते विश्वभावन नमस्ते अस्तु हर्षिकेश महापुरुष पूर्वज येनेदमखिलं जातं यत्र सर्वप्रतिष्ठितं लयमेष्यति यत्रे तत तत पर्पणोऽसि केशवम् परेशं परमानन्दं परात् परत्तरं प्रभुं चिद्रूपश्चित्तपरित्यज्ञेयो समे कृष्णा प्रसीदतु कृष्णं कमलपत्राक्षं रामं रघुकुलोद्भवं नृसिंहं वामनं विष्णुं स्मरन् याति परां गतिं वासुदेवं वराहं च कंसकेशी निषूदनम पुराणपुरुषं यज्ञपुरुषं प्रणतोष्म्यहम् अनादिनिधनं देवं शङ्खचक्रगदाधरं त्रिविक्रम हलधरं प्रणतोऽस्मि सनातनम् य इदं कीर्तयन्नित्यं
स्तोत्रानामुक्तमोत्तमं सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते इति श्री पद्मपुराणोक्त पुरुषोत्तम स्तोत्रम संपूर्ण. दानाची माहिती. महिनाभर अळणी जेवण घ्यावे, मीठ खाऊ नये, मासांती एका ब्राह्मणाला दूध किंवा उसाचा रस किंवा फळाच्या राजा दान देणे, त्यावेळी 50 रुपये दक्षिणा देणे. बोलो गणेश भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय, गणेश भगवान की जय.